15 दिवसापूर्वी ज्याचा विचारही केला नव्हता त्या गोष्टी घडून राहिल्या आहेत. फेडने त्यांचा व्याजदराचा निर्णय पॉज घेतला आहे. याबद्दलचा व्हिडिओ लवकर. ज्यावेळेला युरोप रिसेशनमध्ये बसलेला असतो, ज्यावेळेला जर्मनी रिसेशनमध्ये असतो, ज्या वेळेला फ्रान्स रिसेशनला हॅलो म्हणायला तयार बसलेला असतो, ज्यावेळेला आयर्लंड जवळपास रिसेशनमध्ये गेलेला असतो, ज्या वेळेला चीनचे आकडे, चीनचे एम्प्लॉयमेंट रेट हे फार चांगले दिसत नसतात, ज्या वेळेला क्रेडिट कार्डचं डेट हे 1 ट्रिलियन होऊन बसलेलं असतं, त्यावेळेला अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला पॉज करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो. युरोपबरोबरच आता न्यूझीलंड देखील रिसेशनमध्ये आलेला आहे. यावर माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी जरूर कमेंट करणार आहे. एप्रिल 2018 लिस्ट झालेल्या ICICI सिक्युरिटी या कंपनीचा डिलिस्टिंगचा प्रस्ताव आलेला आहे, ज्या कंपनीने लिस्टिंगच्या नंतरही सेन्सेक्सपेक्षाही कमी रिटर्न दिलेले आहेत, ज्यांचा भाव हा आजही त्यांच्या IPO प्राईसच्या आसपास आहे. अशा कंपनीचं डिलिस्टिंगची प्राईस ही कमीत कमी 1000 रुपये असली पाहिजे. हा झी बिझनेसचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे आणि त्या भावाचं मी समर्थन करतो आहे. 28 जून 2023 भारताचा 10-2 यील्ड कर्व हा सपाट आहे, हा फ्लॅट आहे. जगभर मंदीचं सावट दिसत असताना भारताची अर्थव्यवस्था फार चांगल्या अवस्थेत आहे असं म्हणण्याचं धाडस जर करायचं असेल तर भारताचा यील्ड कर्व बघावा लागेल आणि तो यील्ड कर्व आत्ता जवळपास सपाट झाला आहे. 10 वर्षाचं कर्जरोखे आणि 2 वर्षाचे कर्जरोखे यांच्यामध्ये असणारं अंतर हे फक्त 13 बेसिस पॉईंट इतकंच उरलेलं आहे आणि ही काळजीची गोष्ट आहे. अमेरिकेचा Q1चा GDP 2% त्याच्या अंदाजापेक्षा जास्त आला आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळात व्याजदर वाढ होईल का? बँकिंग क्राइसिस किती मोठा होईल याच्या काळजांच्या मध्ये आलेली चांगली बातमी म्हणजे अमेरिकेच्या मोठ्या बँकांनी त्यांची स्ट्रेस टेस्ट पास केली आहे. निफ्टीने 19,000चा टप्पा पार केल्यानंतर सेन्सेक्सही 65,000च्या वर गेलेला आहे. निफ्टीने 19,300 पार केलेले आहे. निफ्टीवर ऑल टाइम हाय सत्र चालू आहे. निफ्टी 19,450ला जाऊन पोहोचला आहे. फेडरल रिझर्व्हच्या मिनिट्सवर विश्वास ठेवायचा तर या वर्षामध्ये कुठल्याही व्याजामध्ये घट होण्याची सगळी शक्यता अमेरिकेमध्ये मावळली आहे. AU, इक्विटास, उज्जीवन नंतर 5वी SFB उत्कर्ष SFB स्मॉल फायनान्स बँक ही IPO घेऊन येते आहे. HDFC बँकेच्या मर्जर नंतर निफ्टीमध्ये 25% वेटेज फक्त 2 शेअरचं असेल. रिलायन्सचं वेटेज 10.8 आणि HDFC बँकेचं वेटेज हे 14.9 इतकं असेल. बँक निफ्टीवर 50%पेक्षा जास्ती मोठा हिस्सा हा याच्यापुढे फक्त 2 बँका मिळून येतील, ICICI बँक आणि HDFC बँक. 52%पेक्षा जास्तीचा हिस्सा हा फक्त आणि फक्त 2 बँकांचा असेल. HDFC बँकेच्या मर्जर नंतर एका शेअरची लॉटरी लागली आहे आणि तो म्हणजे मॅनकाइंड फार्मा. हा शेअर निफ्टी 500, निफ्टी 200, लार्ज मिड कॅप निफ्टी टोटल मार्केट इतक्या एक्सचेंजवर HDFCची सेन्सेक्स 66,000वर पोहोचला आहे. रशियाने तेलाचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. रशियाने तेलाचं आउटपुट घटवणं चालू केलं आहे आणि त्यामुळे तेलाचे भाव $80 पर बॅरलच्या आसपास जाऊन बसले आहेत. एक साधा आकडा मार्केटमध्ये काय काय चमत्कार घडवतो बघा. अमेरिकेचं इन्फ्लेशन 3%वर आलं. याचा अर्थ अमेरिकेमध्ये मोठा काळ व्याजदर वाढ होणार नाही, कदाचित व्याजाची घट पण होईल. मग तेलाचा भाव काय होईल? मग जगभरामध्ये खरंच मंदी येईल का? मग कॅश फ्लो पण नीट होतील का? अशा सगळ्या गोष्टींमुळे जगभरामध्ये डॉलरचा भाव घटला, कमॉडिटीचे प्राईस वाढले आणि जगभरामध्ये फक्त एका आकड्याच्या बळावर अनेक साऱ्या गोष्टी बदलल्या. 66,280 आणि 19,635 हे नवे ऑल टाइम हाय आहेत. 19,731 हा निफ्टीचा तर 66,656 हा BSE सेन्सेक्सचा नवा ऑल टाइम हाय आजच्या दिवसात दिसून आला. तेल व्यापारात भारतासाठी महत्त्वाचं चलन ठरत असलेल्या युनायटेड अरब एमिरेट्सच्या दिरहॅमसाठी युनायटेड अरब एमिरेट्ससाठी द्विपक्षीय करार झाला असला तरीही हा रुपी रुबलच्या ट्रेडचा एक भाग म्हणून झालेला नाही. यामुळे आपल्याला कुठल्याही प्रमाणात तेल खरेदी करताना संकटही येणार.
19,819 निफ्टीवर तर सेन्सेक्सवर 67,000चा टप्पा पार झालेला आहे. हे आजच्या दिवसातले नवीन ऑल टाइम हाय आहेत. पुढचे काही दिवस निफ्टीवर 51 शेअर्स असतील. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस निफ्टीचा हिस्सा असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रेड होणार नाहीत. लिस्टिंगच्या नंतर त्याची शेअर प्राइस ही आत्ता असलेल्या 250 रुपये पर शेअर पेक्षा वेगळी होईल आणि तेव्हा हा अनेक साऱ्या इंडेक्सचा भाग असेल. निफ्टी 19,900ला पार झालेला आहे. याची गती पाहता निफ्टी आज किंवा उद्या 20,000ला टच करू शकतो. उद्याची तारीख 21 जुलै 2023 ही ऐतिहासिक ठरू शकते. देर इज नो फ्री लंच, पण रिलायन्स इंडस्ट्रीजनी त्यांच्या शेअर होल्डरला 1,60,000 कोटी रुपयाची कंपनी फ्रीमध्ये वाटली आहे. क्रूड ऑइल ही एक ग्लोबल कमॉडिटी आहे. माणसाच्या आयुष्याच्या जवळपास सगळ्या भागाला ती स्पर्श करते. त्यामुळे क्रूडचं प्राइस जर आपल्याला वाचता आलं, त्याच्या किमतीचं ॲनालिसिस जर करता आलं, तर ती किंमत ते ॲनालिसिस भरपूर साऱ्या प्रमाणात तुम्हाला अंदाज देऊ शकतं. क्रूडचा 70 ते 75 पर्यंतचा प्रवास आता संपला आहे. आता तो 75च्या वर किती दिवस टिकतो याच्यावर अनेक साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. 75च्या वर जर क्रूड टिकलं तर याचा अर्थ अर्थव्यवस्था उत्तम आहे. नुसती खनिज तेलाची किंमत ही रशियाची अर्थव्यवस्था, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमधली ग्रोथ, भारताच्या बाबतीमधली अर्थव्यवस्था अशा अनेक साऱ्या गोष्टी दाखवते. आत्ता त्याचा अर्थ काय चालू आहे शोधावा. नुसता फायनान्शियल परफॉर्मन्स नाही तर लिडरशिप पण गरजेची असते महाराजा. म्हणून तर कोटक महिंद्रा बँकेचा शेअर पडला आहे. अपेक्षेप्रमाणे फेडरल रिझर्व्हनी त्यांच्या व्याजदरात 0.5% वाढ केली आहे. आता प्रश्न असा आहे की RBI त्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या व्याजदरात वाढ करणार की तसंच ठेवणार. 27 जुलै 2023चं सत्र सुरू होण्याच्या आधी असा अंदाज होता की निफ्टी 20,000ला पार करेल, परंतु या सगळ्याचा अंदाज मोडीत काढत निफ्टीने आज अखेर 19,800च्याही खालती जाणं पसंत केलेलं आहे. 20,000 अजून तरी आपल्यापासून दूर दिसून येतं. ओपेक आणि रशियाची एकी जागतिक तेलाच्या बाजारात चमत्कार घडवते आहे. मे महिन्यामध्ये तेलाचे भाव 5% खालती होते. जून महिन्यामध्ये ते 2.2% अप गेले होते, परंतु जुलै महिन्यामध्ये 1 जुलैपासून 29 जुलैपर्यंत हे 10.5% वरती जास्त गेले आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी RBIशी भांडण घेणाऱ्या उदय कोटक यांच्या बाबतीमध्ये RBIला नवीन कुठली रिस्क घेण्याचा विचार दिसत नाहीये, कारण त्यांचा सक्सेशन प्लॅन RBIने नकारलेला आहे. RBIला कोटक महिंद्रा बँकेचा पुढचा CEO हा बँकेच्या बाहेरून आलेला पाहिजे आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने 0 ते 5.5% व्याजदराचा स्पीड 1 वर्षापेक्षा थोड्याशा जास्त कालावधीमध्ये आणून पचवला कुठल्याही मंदीच्या शक्यतेशिवाय, आणि तरी म्हणे अमेरिकेची अर्थव्यवस्था वीक. तिकडे चायनाची अर्थव्यवस्था सरकारच्या पॅकेजच्या प्रतीक्षेत आहे आणि तरी म्हणे चायनीज युआन जागतिक चलन. वा. फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लंड, नंतर डोक्यावरून पाणी, बँक ऑफ जपान देखील व्याजदर वाढवते आहे. शक्तिकांत दास यांची RBI देखील त्याच मार्गाने जाणार का? रेटिंग एजन्सीज फार इंटरेस्टिंग असतात. 2011मध्ये S&Pनी अमेरिकेचं रेटिंग घटवलं, AA+ केलं. फिच आणि मूडीजनी काहीच केलं नाही. 2023मध्ये फिचनी घटवलं, मूडीज आणि S&Pने काही बोललं नाही. S&Pने त्यांचं रेटिंग आजही A+ ठेवलं आहे. कारणं जी दिली ती ॲक्सेप्टेबल नाहीत. डेट सेलिंगच्या क्रायसिसच्या वेळेलाच करायचं होतं. त्याच्यानंतर मात्र अमेरिकेचं रेटिंग फार उत्तम प्रमाणात आहे. मूडीजने त्यांचं रेटिंग अजूनही AAA का ठेवलं आहे याला काही मार्ग नाही. याला अर्थ काय काढायचा? मूडीज घटवणार आहे का? काहीच माहीत. फिच म्हणते मागच्या 20 वर्षातल्या चुकीच्या गोष्टींमुळे आम्ही रेटिंग डाऊनग्रेड केलं आहे. मग 2011मध्ये 11 वर्षांच्या चुकांसाठी तेव्हाच S&P बरोबर का डाऊनग्रेड केलं नाही? विजय शेखर शर्मा अँड फायनान्शियल कडून नॉन कॅश बेसिसवर 10.3% शेअर खरेदी करतो आहे. प्रमोटरचा कंपनीवर असला विश्वास हे जर पॉझिटिव्ह असेल तर ही पेटीएमसाठी सगळ्यात मोठी बाय न्यूज आहे. RBIनी व्याजदर वाढवायचे की नाही हा त्यांचा निर्णय आहे, परंतु पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या मागोमाग HDFC बँकेने देखील त्यांच्या MCLR मध्ये वाढ केलेली आहे. परंतु इतरांपेक्षा ही वाढ छोटी आहे. 1 वर्षाची MCLR ही फक्त 5 बेसिस पॉईंटनी वाढलेली आहे. निफ्टीसाठी 20,000 म्हणजे कितने पास कितने दूर.
ऑल टाइम हाय म्हणजे 19,991, फक्त 9 पॉईंट दूर. लास्टचा क्लोजिंग प्राइस 19,570 म्हणजे 430 पॉईंट दूर. अजूनही दूर आहे, भरपूर जवळ आहे. म्हणायला दूर, म्हणायला जवळ. S&P आणि फिचने ऍक्शन घेतली, मूडीज ऍक्शन घेत नाही. हो, मूडीजने ऍक्शन घेतली. 10 मिड अँड स्मॉल कॅप बँकांचं रेटिंग घटवलं, 6 बँकांना वॉचलिस्टवर टाकलं आणि 11 बँकांच्या आउटलुकला निगेटिव्ह करवलं आहे. बिग ऍक्शन बाय मूडीज. आठवड्याची मोठी बातमी होती. सेबीच्याही भरपूर बातम्या होत्या, सेबी ऍक्शन मध्ये दिसली. इन्कम टॅक्सच्या न्यूज ॲज ऑलवेज. जुलै झाल्यानंतर ऑगस्टच्या याच्यामध्ये अनेक सारे डिटेल्स त्याच्या अनालिसिस म्हणून बाहेर आले. विजय शेखर शर्मांचं पेटीएम मधला हिस्सा खरेदी ही याच्यामध्ये ऍक्शन मध्ये राहिली. 3 बँकांबरोबर HDFCने स्वतःचा MCLR वाढवणं हे अजून एक मोठी न्यूज होती. आणि इतर न्यूज या येणाऱ्या बातम्यांमध्ये बघूयात. डेलॉइट रिझाइन्स अदानी. पण हे डेलॉइटचं पहिलं रेझिग्नेशन नाही महाराजा. बायजूज वॉज अ फर्स्ट रेझिग्नेशन आणि त्याच्यानंतर बायजूज मध्ये जे काय चाललं आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघताय. डेलॉइटच्या थप्पड की गुंज दूरपर्यंत ऐकू गेलेली आहे. अदानी पोर्ट 2.13% डाऊन, अदानी एंटरप्राइज 3.64% डाऊन, अदानी पॉवर किती 0.73 डाऊन, NDTV 1.41 डाऊन, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल 2.85%. अदानीच्या शेअरमध्ये याच्या पुढे नेमकं काय हे लक्षात ठेवावं लागेल की अदानी या कंपनीची, या ग्रुपची सेबी मार्फत चौकशी चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये लक्ष लावलं आहे. अमेरिकेत चौकशी आहे. हिंडनबर्गने जे आरोप केले त्याच्यावर योग्य ते स्पष्टीकरण आलेलं नाही आणि त्यांचा ऑडिटर सोडून गेला आहे. सब्जेक्ट तो बहुत डाउन दिख रहा है यार, सब्जेक्ट डाउन दिख रहा है. फुल डिस्क्लोजर, अदानीच्या एकाही ग्रुपमध्ये, अदानीच्या एकाही शेअरमध्ये माझं कुठलंही डिस्क्लोजर, काहीच होल्डिंग नाही आणि मी करण्याच्या विचारात पण नाही. परंतु जर तुम्ही शेअर होल्ड करत असाल तर काळजी घ्या आणि स्वतःचं कॅपिटल जपा. फायनली जिओ फायनान्सची लिस्टिंग होते आहे. ॲक्विजिशन कॉस्ट जी आहे ती 133 रुपये पर शेअर. त्यानंतर ज्या प्राईसला त्याची प्राईस डिस्कवरी झाली ती 260 रुपये पर शेअर. त्यामुळे डबलच्या आसपासची किंमत मला दिसते आहे आणि तरी देखील ही एक मोठ्या बदलाची नांदी आहे. पहिले 10 दिवस हा शेअर ट्रेड टू ट्रेड असेल, त्याच्यामुळे यामध्ये काळजी घेऊन ट्रेड करण्याचं आवाहन अनेकांनी केलं. इक्विटी मार्केट्सच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या चिंतांच्या दरम्यान आपण सगळेजण कमोडिटी मार्केटमधल्या ब्रेंट क्रूडची चिंता करायला विसरलो आहोत आणि मनी मार्केटमधल्या, फॉरेक्स मार्केटमधल्या डॉलर इंडेक्सची चिंता देखील विसरलो आहोत महाराजा. इथिओपियाला तर हो म्हणायचं, पण नायजेरियाला का नाही म्हणायचं? इजिप्तपेक्षाही मोठी किंवा त्यांच्याच आसपासची अर्थव्यवस्था जी आहे ती फायनान्शियल सेक्टरमध्ये वेल नोन आहे आणि तरी देखील नायजेरिया आज ब्रिक्समध्ये नाही. इंडोनेशिया, टर्की, अझरबैजान, मोरोक्को हे माझे फेवरेट असते ब्रिक्समध्ये नवीन ॲडिशनसाठी. जिओ फायनान्स एखाद्या ग्लोबल पार्टनर बरोबर इन्शुरन्स बिझनेसमध्ये उतरू शकते. कोण असतील? बर्कशायर हॅथवे, युनायटेड हेल्थ किंवा झुरिच इन्शुरन्स ग्रुपपैकी एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिलायन्स इन्शुरन्स बिझनेसमध्ये एंटर करणार याच्या खुशीमध्ये दुनिया एवढी पागल झाली की बॅटरी गिगा फॅक्टरी म्हणजे काय असतं आणि ते काय टाईपच्या ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकतं याच्याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही. येस, 2026च्या आसपास कुछ तो बडा होने वाला है. अमेरिकेचा 10 वर्षाचा यील्ड 4.18 आणि भारताचा 10 वर्षाचा यील्ड 7.17, 3% आसपास येणं हे एक मोठी रिस्क दाखवत आहे. अमेरिकेमध्ये व्याजदर जास्त झाले आहेत, भारतामध्ये त्यांचा फरक हा थोडा कमी होत असल्याने येणाऱ्या मीटिंगमध्ये MPC व्याजदर वाढवेल काय हा खरा प्रश्न आहे. 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2023 हा महिना -2% असलेला आहे. आता जर मार्केटला प्लस व्हायचं असेल तर उद्या आंधी तुफान की तेजी व्हावी लागेल, जी होण्याची कुठलीही चिन्ह नाहीत. मार्केटमध्ये ट्रेड जपून करा. देशावर असलेला एल निनोचा इफेक्ट अगदी स्पष्ट दिसायला लागलेला आहे. देशाच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये जिथे
खरीपाची पिकं घेतली जातात त्याचा खूप मोठा भाग हा अवर्षणाने ग्रस्त होण्याची चिन्ह आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ निश्चित आहे. सरकारने LPGची प्राइस घटवली, उत्तम आहे, टाळ्या. पण ऑइल मार्केटिंग कंपनीजना त्याचा भार बंद करायला का सांगितला? ज्या वेळेला सरकारने स्वतःच्या खिशातून त्यांना 30,000 कोटी द्यायचं मान्य केलं आहे त्यावेळेला हा एक्स्ट्राचा भार काढणं म्हणजे शेअर होल्डरच्या किंवा टॅक्स पेअरच्याच खिशातून हा भरायला भाग पडणं आहे. निवडणुका जवळ येत आहेत का? हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना WTI क्रूडची प्राइस $82 पर बॅरलच्या आसपास आहे. 85च्या वर जाऊ शकते, इवन 90च्याही वर जाऊ शकते. असं असताना सरकारला ऑइल मार्केटिंग कंपन्यांना LPG सिलेंडरचे भाव कमी करायला सांगणं हे कितपत योग्य आहे? OCCRPचा हिंडनबर्गच्या नंतर आलेला अदानींवरचा रिपोर्ट हा सफिशियंट सिरियस आहे. याचे रिपरकेशन्स आणि याचे इफेक्ट्स हे फार दुर्गामी असणार आहेत. ग्लोबल इकॉनॉमीमध्ये डिमांड नसताना देखील फक्त ओपेकच्या प्रोडक्शन कट्समुळे तेलाचे भाव वर दिसत आहेत. पण हे प्राइस ॲक्शन कुठपर्यंत चालेल? 100च्या वर भाव जातील का? हा खरा क्वेश्चन आहे. ICRR मागे घेण्याची घोषणा करून RBIने बँकिंग क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. साधारणतः 1 लाख करोड हे बँकांकडे आता परत येण्याची त्यामुळे सुरुवात होईल. तेलाचे वाढलेले भाव कमी होण्याची कुठलीही चिन्ह नाहीत, परंतु तेलाचे भाव वाढू शकतात. $95 पर बॅरल पर्यंत डिसेंबरच्या आसपास तेलाचे भाव जाऊ शकतात. त्याचं कारण ओपेक या संघटनांनी केलेली भाववाढ. मागच्या काही दिवसांच्या तेजीमध्ये मार्केट ऑल टाईम हायच्या अगदी जवळपास जरी पोचलेलं असलं तरी ते आज ऑल टाईम हायच्या टेकेल असं फारसं काही दिसत नाही आहे. टेकलं तर फार उत्तम, परंतु ऑल टाईम हायला कदाचित अजून 1-2 दिवस लागू शकतात. बाजार सगळ्यांचा अंदाज चुकवत असतो. माझा अंदाज चुकला यात मला काही आश्चर्य वाटत नाही. बाजाराने 19,991ला पार करून 20,002 हा नवीन आत्ता मी रेकॉर्ड करत असताना नवीन ऑल टाईम हाय लावून ठेवला आहे. 20,000ला पार झालेला आहे. आणि ज्या शांततेत बाजाराने 20,000ला पार केलं त्याचा अर्थ आता एकच दिसतो आहे की भारतामध्ये इन्व्हेस्टर्सचं मार्केट सेटअप होतं आहे. वेदांता डीमर्जरमुळे काय होईल? वेदांता डीमर्जरमुळे इतकंच होईल की बाल्कोमधून सरकारला बाहेर पडायचा मार्ग मिळेल. कंपनीला, वेदांता कंपनीला काही प्रमाणात कॅश अवेलेबल होईल आणि त्यांचं कर्ज फिटायला मदत होईल. अमेरिकेची बॉन्ड यील्ड 4% असताना जर SVB आणि फर्स्ट रिपब्लिक बँक पडत असतील तर आत्ता अमेरिकेची बॉन्ड यील्ड 5%च्या आसपास फिरत असताना अनेक साऱ्या बँका पडू शकतात. आणि महागाई कंटिन्यू असल्याने फेडरल रिझर्व्ह कुठल्याही पद्धतीने रेट कट करण्याच्या शक्यतेत नसल्याने अमेरिकेचं क्रायसिस असंच पुढे चालू शकतं. हमासचा इस्रायलवर झालेला आत्ताचा रिसेंट हल्ला हा तेलाच्या बाजारासाठी फार वाईट आहे, कारण तेलाचे प्राइस आता वरच्या दिशेला जाणार आहे. आणि आयर्न डोमला या हल्ल्याचं उत्तर देता आलं नाही किंवा आयर्न डोम फेल्ड टू स्टॉप दिस अटॅक शोज दॅट हमासकडे याचं उत्तर आहे आणि हे इस्रायलसाठी आता वाईट आहे. शेअर बाजाराच्या बाबतीमध्ये आणि इतरही अनेक साऱ्या आर्थिक बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या संज्ञा व्हिडिओ बनवत असताना माझ्या असं लक्षात आलं की अनेकांना लक्षात येत नाहीत किंवा तसा नेमका पिनपॉईंट अर्थ काय असतो हे लक्षात येत नाही. हे समजावून सांगण्याचा, साध्या मराठीत समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न म्हणून मी पुढच्या काही वेळात एक व्हिडिओ अपलोड करतो आहे. कसा वाटला जरूर कळवा. 20,000ला टच केल्यापासून त्याच्यानंतर बाजार जो पडतो आहे तो आत्ता 19,544 वर आला आहे. 2.3% इतका बाजार या कालावधीत पडला आहे. इथून पुढे युद्ध आणि अमेरिकेच्या बाजारात वाढत असलेले व्याजदर, बॉन्ड यील्ड्स याच्यामुळे याच्या पुढेही बाजारामध्ये अस्थिरता कायम राहण्याचे संकेत आहेत. अमेरिकेमध्ये ट्रेझरी यील्ड्स 5%च्या आसपास फिरतात. हा आकडा जो फक्त अनडेव्हलप्ड किंवा डेव्हलप्ड कंपनीमध्ये फारसा बघायला मिळत नाही, तो अमेरिकेच्या बाजारामध्ये, अमेरिकेच्या डेट मार्केटमध्ये बघायला मिळणं याचे जगभरावरती फार मोठे परिणाम होऊ शकतात. मागच्या काही दिवसामध्ये अनेक साऱ्या क्रिप्टोकरन्सीज इन्क्लुडिंग बिटकॉइन मोठ्या प्रमाणावर तेजीमध्ये आहेत. जनरली आजपर्यंतचा अनुभव असा आहे की सोनं आणि चांदीच्या भावामध्ये वाढ होते, परंतु ज्या प्रमाणामध्ये बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीचे भाव वाढत आहेत त्याचा अर्थ बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत आणि गुंतवणूकदार आता क्रिप्टोकरन्सीकडे सोने किंवा चांदीच्या नजरेने बघत आहेत.
अशोक वासवानी कोटक महिंद्रा बँकेचे नवीन प्रमुख यांची ओळख नुसती बार्क्लेज आणि सिटी ग्रुपसाठीच नाही तर फिनटेक इस्रायली फिनटेक कंपनीमध्ये ते आहेत, लंडनच्या स्टॉक एक्सचेंजच्या बोर्डावर देखील ते आहेत आणि हे कुठेतरी कोटक महिंद्रा बँकेची असलेली आत्ताची ओळख याच्याशी फार जवळचं जातं आहे. याच्या आधीच्या शांती एकंबरम किंवा इतर जे दोघांविषयी बोललं जात होतं त्याच्यापेक्षा ही फार वेगळी ओळख आहे आणि इथे कुठेतरी हे दिसतं आहे की कोटक महिंद्रा बँकेला ग्लोबल होण्याच्या ज्या काय आशा आहेत त्या कुठेतरी वाढलेल्या आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या MD आणि CEO पदासाठी उदय कोटक यांचे सक्सेसर म्हणून अशोक वासवानी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिलेली आहे. हे बार्क्लेज आणि सिटी ग्रुपमध्ये MD CEO होते. त्याच्यानंतर आत्ता या इस्रायल कंपनीच्या प्रगाया फिनटेकमध्ये आत्ता ते कार्यरत आहेत. लवकरच यांचा अनुभव घेऊन ते भारतात येतील आणि यामुळे उदय कोटक यांच्यानंतर नेमका बँक कोण पुढे चालवणार या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.